केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। या यात्रेसाठी शासकीय यंत्रणा सुद्धा राबतीये। प्रत्यक्षात या यात्रेतून योजनांची माहिती देण्याचं काम करण्यात येत असलं तरी हा भारत सरकारचा उपक्रम नव्हे तर भाजपचा इव्हेंट असल्यासारखं याला स्वरूप देण्यात आलं असल्याबद्दल आक्षेप घेणाऱ्या तरुणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय। की या देशातलं लोकशाही टिकवायची असेल, ती बळकट बनवायची असेल तर गरज आहे प्रश्न विचारणाऱ्या लोकांची। आम्हाला तरुणांना हे सांगितलं, शाळेमध्ये पण शिकवलं की तुम्हाला देश घडवायचा आहे, पण सांगितलं नाही कसा घडवायचा आहे। संविधानातल्या शब्दांना जिवंत स्वरूप आणणं हे ते कागदांचं काम नाही आहे, आपलं काम आहे। त्यात लहान बाळ आहे, त्याला जर संविधानाचं पुस्तक जर हातात दिलं तर त्याला उचलणार पण नाही। संविधान सांगणं तर लांबचीच गोष्ट। अशा वेळेला त्या बाळाला जर संविधान सांगायचं असेल तर मी असं सांगेन, अबडक तबडक घोडोबा, घोड्यावर बसलाय लाडोबा, लाडोबाचा देश चालवतोय कोण? संविधान आणखी कोण? मराठीचं पुस्तक होतं त्यावेळेला कुठल्या भाषेत होतं? मराठी। आणि हिंदीचं पुस्तक होतं त्यावेळेला हिंदी। इंग्रजीचं होतं त्यावेळेला इंग्रजी। आणि गणिताचं? माझा सोपा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे की एकूण किती वाक्य आहेत? तुकोबरा या अभंग लिहायचे, गाथा लिहायची, ती गाथा इथल्या धर्मांदोलकांनी बुडवली आणि म्हणतात ती वरती आली। पेपर का लॅमिनेट केले होते का? वरती यायला आहे तसं राहायला। वरती आली म्हणजे काय? वरती आली म्हणजे इथल्या सर्वसामान्य लोकांच्याकडं जे तुकोबांच्या संपर्कात आले होते किंवा तुकोबांच्या ज्यांनी गाथा ऐकल्या होत्या, अभंग ऐकले होते, त्यांच्या संपर्कात आले होते, अशा सगळ्या लोकांना तोंडपाठ झाली होती। तुला धर्म आहे, तो पाळायचा असेल तर पाळ, नसेल तर राहिलं, तू बदलायचं असेल तर बदलायचं, त्याचं पण अधिकार तुझ्याजवळ आहेत। देशाचा धर्म कुठला आपल्या? नमस्कार, राम राम, जय खानदेश, जय भीम। कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, संविधान संवाद समिती महाराष्ट्राचे राज्य सचिव आज आपल्या सोबत आहेत। तसेच गेल्या काही वर्षापासून ते महाराष्ट्र तसेच भारतात संविधान संवादक चळवळ घराघरात पोहोचवण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि संविधान अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणारा अशी ज्यांची ओळख आहे अशी युवा कार्यकर्ते राजवैभव शोभा रामचंद्र हे आपल्या सोबत आहेत। मित्रा, तुझं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। आपण चार आस्वाद घेऊयात आणि आपल्या गप्पांना सुरुवात करूयात। येस। मित्र, हा पॉडकास्ट खरंच आज खूप स्पेशल असणार आहे, कारण बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंतीनिमित्त आपण हा पॉडकास्ट करतोय आणि त्यांना आपल्याकडनं एक आदरांजली म्हणून आपण या विषयावर परत चर्चा करणार आहोत। कारण संविधान लोकांपर्यंत आपल्या मार्फत पोचावं हा एक आपला छोटासा प्रयत्न असणार आहे। नमस्कार, कटिंग पे मीटिंग या कार्यक्रमामध्ये चेतन पाटील यांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी संविधान संवाद या कार्यक्रमाला संवादक म्हणून मला आमंत्रित केलं आहे, त्याबद्दल मी त्या सगळ्या टीमचं मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो। मी असं अजिबात म्हणणार नाही की बचपन से मुझे चाय पीने की आदत थी और मैं अभी, असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे, पण मला मनापासून चहा आवडतो, चहावर चर्चा करायला आवडतात। त्या सगळ्या चर्चा मनापासून मनापर्यंत पोचलेल्या असतात, फक्त एकट्याच्या मन की बात नसतात। हां, या चर्चा आपण पुढे घेऊन जाणार आहोत आणि त्या चर्चांचं या चर्चेमधून, या संविधानाच्या होणाऱ्या संवादामधून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 133व्या जयंतीनिमित्तानं अभिवादन करतोय आणि याचा आनंद हा खूप जास्त आहे मला तरी, की मी कायम असं म्हणत आलो आहे की बाबासाहेबांची जयंती साजरी कशी करावी, तर त्याच्या पाठीमागं आजपर्यंत मी वैयक्तिक पातळीवर आणि मी वेगवेगळ्या ठिकाणी ज्या सोशल प्लॅटफॉर्मवर जातोय तिथं मी सांगत आलोय की ती कृतिशील व्हायला पाहिजे। अच्छा, ती कृतिशीलता म्हणजे काय? तर आज तुम्ही 14 एप्रिलला आहे, त्या निमित्तानं वाचलेलं एक पान ही बाबासाहेबांना कृतिशील अभिवादन आहे आणि याच निमित्तानं आपण संविधानावर चर्चा करतोय, तर ती कृतिशीलता अधिकच प्रभावीपणे जाणार आहे याची मला खात्री आहे। तर मला तुम्ही पहिल्यांदा बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं, सगळ्या टीमचं विशेष करून आभार व्यक्त करतोय आणि आपल्या चर्चेला आपण सुरुवात करूया। तुमचे आभार, तुम्ही विनंतीला मान देऊन आलात। तर माझा पहिला असा प्रश्न आहे की सामान्य लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की संविधान हे वकिलांनी वापरायची गोष्ट आहे, त्यांचा अभ्यास वकिलांपर्यंत मर्यादित आहे किंवा पोलीस किंवा प्रशासन,
तर नक्की संविधान म्हणजे काय आणि त्याने आपल्याला काय दिलंय? ओके. या चर्चेची सुरुवात करताना मी जे शाळेमध्ये कॉलेजमध्ये मला जे आलेले अनुभव आहेत, म्हणजे महाराष्ट्रातला असा एक पण जिल्हा आता राहिलेला नाही आहे की ज्या ठिकाणी संविधान संवाद झालेला नाही आहे. मला तिथं आलेल्या अनुभवामधलाच एक भाग मी घेत असतो, तोच मी तुझ्याशी बोलताना घेईन. मला सांग की तुझा जन्म कुठं झाला? मी जळगावला. जळगाव भारतातच आहे ना? हा, हां, म्हणजे भारतात जन्म झाला. तू राहतोस कुठं? पुण्यात. म्हणजे भारतातच. तू खातोस कुठल्या देशात? भारतात. तू शिकलास कुठल्या देशात? भारतात. तू कमवतोयस कुठल्या देशात? भारतात. एवढं सगळं ज्या देशात करतोयस, तो देश ज्या पुस्तकावर चालतोय, ते संविधान कधी हातात घेऊन पाहिलंय? इथं खरी उदासीनता आहे. आम्ही ज्या देशात जन्माला आलो, ज्या देशाचं खातोय, ज्या देशात शिकतोय, ज्या देशात वाढतोय, ज्या देशात कमावतोय, तो देश ज्या पुस्तकावर चालतो, ते संविधान हातात घेऊन पाहिलं सुद्धा नाही. मी वाचलं का विचारलं का? मी वाचलं विचारलंच नाही, मी फक्त पाहिलं का विचारलं. ही उदासीनता खूप प्रचंड टोकाची आहे की ज्या देशानं मला नागरिकत्व दिलं, ज्या देशामध्ये मला राईट्स मिळालेत, मी माझं म्हणणं मांडू शकतो, मी माझं ज्या देशात जगण्याचं स्वातंत्र्य मला मिळालं आहे, हे सगळं बांधण्याचं, सगळं एकत्र करण्याचं काम जे भारताचं संविधान करतंय, ते संविधान आजपर्यंत आम्ही पाहिलंच नाही हातात घेऊन. ते वाचायची गोष्ट तर पुढचीच. आणि मग काही लोकांच्या मनात असं तयार झालं की संविधान काय असतं, तर संविधान राजकारण्यांनी वापरण्याची गोष्ट आहे, संविधान पोलिसांनी वापरण्याची गोष्ट आहे, त्याच्यानंतर वकिलांची गोष्ट आहे, आणि जास्तीत जास्त ज्यांच्या नावापुढं डॉक्टरेट लावायचं आहे अशा लोकांनी अभ्यास करण्याची गोष्ट आहे. म्हणजे पीएचडीचा अभ्यास करण्याची गोष्ट आहे. याच्या पलीकडं संविधान नावाची गोष्ट तुमच्या आमच्या जगण्याचा भाग आहे. पण झालं काय, अजून एक गोष्ट आहे की ज्याच्याबद्दल संविधानाकडे बघितलं जातं. एक असा घटक आहे देशभरामधला की तो म्हणतो हे संविधान आमच्या बापाने लिहिलंय, आमचंच आहे. आणि दुसरा एक घटक आहे, तो म्हणतोय त्यांच्या बापाने लिहिलंय, त्यांचंच आहे. म्हणजे जे मोठ्या मोठ्यानं जय भीम म्हणतात अशा लोकांचं संविधान आहे, असा एक समज लोकांच्या मध्ये तयार झालेला आहे. आणि हे समज तयार होण्यापाठीमागं खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे अगदीच की इथली यंत्रणा, इथली शासन व्यवस्था कधीही असा विचार करत नाही की लोकांनी शहाणं व्हावं, लोकांना हे संविधान समजायला हवं, अशा स्वरूपाचा विचार करत नाही. दुसरी गोष्ट अशी की ज्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, संविधान सांगण्याचा प्रयत्न केला, ते सन्माननीय वगळता देशभरातले की ज्यांनी लोकांच्या भाषेमध्ये संविधान सांगायचा प्रयत्न केला आहे. पण बहुतांश लोकांनी संविधान म्हणजे एक तांत्रिक पुस्तक असतं, संविधान कायद्याचं भाग आहे, अशा स्वरूपात त्याला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला शिकलेलं पाहिजे, जास्त ते कायद्याचा अभ्यास केला पाहिजे, मग तुम्हाला संविधान समजेल. एक भीती तयार केली, अशी एक गोष्ट तयार झाली. म्हणजे सन्मान्य वगळता संविधानाबद्दल बोलत असताना सर्वसामान्यांची भाषा लोकांनी वापरली नाहीये. म्हणजे अगदीच मी तुला म्हणेन असं, मला सांग, तुमची घरातील आजी आई जी गावाकडे असेल, गावाकडच्या बांधावर काम करायला लागल्या, शेताच्या बांधावर, आणि तिला मी घेऊन गेलो, तिच्याजवळ गेलो आणि तिला म्हणालो भारताचं संविधान आर्टिकल असं असं सांगतं, त्याच्यामध्ये एवढे आर्टिकल आहेत, त्यात अशा स्वरूपाचे कायदे आहेत. ऐकून घेईल का वेळा घेऊन पाठीमागे लागेल माझ्या? हो, अगदी. हां, म्हणजे मी जर तिला त्या भाषेमध्ये संविधान सांगायला लागलो तर ती विळा घेऊन पाठीमागे लागेल माझ्या. तिला मला सांगावं लागेल, सुंदर माझ जात ग फिरत बहुत, ओव्या गाऊ कौतुकात गाऊ या संविधान. मला तिला संविधान तिच्या भाषेमध्ये सांगावं लागेल. ती माझ्या हाताला हात धरून म्हणायला लागेल की होय, गाऊ या संविधान, बोलू या संविधान. तिच्या भाषेमध्ये ज्यावेळेला संविधान मी सांगायला लागेल, ती ऐकायला लागेल आणि मला या देशातले स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि तिच्या हक्काचं काय या संविधानात आहे हे मला सांगता येईल. अगदीच विचार केला अजून तर तुझ्या घरामध्ये किंवा कुठंही एखादं लहान बाळ आहे, त्या लहान बाळाला, ते अगदी 2 वर्षाचा आहे, 3 वर्षाचा आहे, त्याला जर संविधानाचं पुस्तक जर हातात दिलं तर त्याला उचलणार पण नाही. संविधान सांगणं तर लांबची गोष्ट, पुस्तक दिलं तरी उचलणार नाही. अशा वेळेला त्या बाळाला जर संविधान सांगायचं असेल तर मी असं सांगेन, आमच्या संविधान संवादकांच्या बऱ्याचशा संवादक जे महाराष्ट्रावर आहेत त्यांनी लहान मुलांची बडबड गीतं तयार केली, गाणी तयार केली, अभंग तयार केले, ओव्या तयार केल्या
कीर्तनं तयार केली, अशा सगळ्या माध्यमातून संविधान पोचवण्याचं काम. त्या लहान बाळाला आमच्या शीतल यशोधरानं एक छोटीशी बडबड घेतलेलं, ती त्यामध्ये म्हणते, अबडक तबडक घोडोबा, घोड्यावर बसलाय लाडोबा, लाडोबाचा देश चालवतोय कोण, संविधान आणखी कोण. त्या लहान बाळाला त्याला संविधान कधी समजायचं त्यावेळेला कळेल, कधी कळायचं त्यावेळेला कळेल, त्याच्या हातात पडेल त्यावेळेला पडेल. आज माझ्या घरामध्ये आमची जबाबदारी अशी असली पाहिजे की लहान मुलांच्यापर्यंत हे पोचलं पाहिजे की हा देश चालवण्याचं काम संविधान करते. या भाषेमध्ये आपण ज्या वेळेला संविधानाचा संवाद करायला जाऊ त्यावेळेला जे जनमानसात आता तयार झालेलं आहे की संविधान एक कायद्याचं पुस्तक असतं, ते आहेच, त्याबद्दल काहीच नाही. ते वकिलानं वापरण्याची गोष्ट असतं, हे मात्र आम्हाला खोडून काढायचं आहे. तो संविधान फक्त कायद्याचं पुस्तक नाही, फक्त वकिलानं वापरण्याची गोष्ट नाही, फक्त पोलिसांची वापरण्याची गोष्ट नाही, तर तुमच्या आमच्या सगळ्यांचा जगण्याचा अविभाज्य घटक आहे. मी आता संविधानाच्या बघा अजून एक उदासीनता दाखवतो की संविधान तर बघितलं नाही, पण त्याच्या पलीकडे ही गोष्ट तर नक्कीच बघितली असेल तू. हां, ही संविधानाची प्रास्ताविका. बघ, हां, तू ज्या वेळेला लहान होता त्यावेळेला शाळेत होतं, शाळेतल्या पुस्तकामध्ये होतं, मराठीचं पुस्तक होतं त्यावेळेला कुठल्या भाषेत होतं, मराठीत, आणि हिंदीचं पुस्तक होतं त्यावेळेला हिंदीत, इंग्रजीचं होतं त्यावेळेला इंग्रजी, आणि गणिताचं मराठीचं होतं. हा, नाहीतर मी ज्यावेळेला शाळेमध्ये जातो त्यावेळेला मुलं म्हणतात गणिताचं होतं, मग मी परत म्हणतो की अरे ते गणितात नसतं, ते मराठीत, किंवा तुम्ही सेमी इंग्लिशला असाल, इंग्लिश मिडियमला असाल तर ते इंग्लिशमध्ये. हे वाक्य 10वीपर्यंत बघत आलायस, 12वीपर्यंत बघत आलायस, शाळेच्या भिंतीवर बघितलंय, कॉलेजच्या भिंतीवर बघितलेस, आता तर चौकात सुद्धा लावलं जाते. माझा सोपा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे की एकूण किती वाक्य आहेत? 1 2 3 4 5 17-18 वाक्य दिसतात. 17-18 वाक्य आहेत. तशी तू जसं उत्तर दिलंस तसं सगळीच कॉलेजची मुलं, अगदी मी पॉलिटिकल सायन्सच्या प्राध्यापकांचं पण ज्या वेळेला मी सेशन घ्यायला गेलोय त्यावेळेला पण मला अशी उत्तरं आल्यात. कुणाचं म्हणतोय मी, पॉलिटिकल सायन्सच्या प्राध्यापकांचं ज्यावेळेला सेशन घ्यायला गेलो त्यावेळेला पण त्यांनी मला असं सांगितलंय की हे 17 वाक्यांचं आहे. मला सांग, वाक्य कशाला म्हणतात? वाक्याच्या शेवटी काय असतं? फुल स्टॉप. यातले पूर्णविराम मोजून दाखव ना आता एकदा. एकच आहे. मग जर पूर्णविराम एक असेल तर वाक्य किती? एक. बघ, देशातल्या संविधानाबद्दलची उदासीनता अशी आहे की रोज जे वाक्य आपण बघतोय, कदाचित शाळेमध्ये म्हटलं सुद्धा असेल, आम्ही रोज आजूबाजूला ऐकतोय, ते वाक्य फक्त एक आहे हे आम्हाला कधी समजते. हे एक वाक्य सगळ्या शाळेच्या भिंतीवर का आलं, सगळ्या पुस्तकांच्या मध्ये का आलं, वेगवेगळ्या भाषेमध्ये का आलं, प्रार्थनेच्या वेळेला, परिपाठाच्या वेळेला याला पठण करायला पाहिजे असं का म्हटलं गेलं? कारण ह्या एका वाक्यामध्ये आम्ही कोण आहोत, आमच्या देशाला कसं घडवायचं आहे, देशातल्या लोकांना काय काय मिळणार आहे आणि देशातल्या लोकांनी काय द्यायचं आहे, हे सगळं सामावलंय फक्त एका वाक्यात. आत्ता आपल्या या चर्चेच्या निमित्तानं आपण हे एकच वाक्य जर ताकदीनं लोकांच्यापर्यंत पोहोचवू शकलो तर आपल्या ह्या खऱ्या स्वरूपाचं कृतिशील अभिवादन असणार आहे. खरंय. तरी माझा एक व्यक्तिगत असा प्रश्न आहे की 75 वर्षापासून संविधान आपल्यासोबत आहे, तरी ते घराघरात पोहोचलं नाही. अगदीच त्याचंच उत्तर हे आहे की त्याची भाषा जी आहे ती भाषा सर्वसामान्य लोकांची असली पाहिजे. म्हणजे मी तुला घेऊन जाईन तुकोबांच्याकडं. तुकोबा या अभंग लिहायचे, गाथा लिहायची, ती गाथा इथल्या धर्मांध लोकांनी बुडवली आणि म्हणतात ती वरती आली. पेपर का लॅमिनेट केलेले होते का वरती यायला, हाय तसं राहायला? वरती आली म्हणजे काय? वरती आली म्हणजे इथल्या सर्वसामान्य लोकांच्याकडं जे तुकोबांच्या संपर्कात आले होते किंवा तुकोबांच्या ज्यांनी गाथा ऐकल्या होत्या, अभंग ऐकले होते, त्यांच्या संपर्कात आले होते, अशा सगळ्या लोकांना तोंडपाठ झाली होती आणि जी तोंडपाठ झालेली गाथा पुन्हा लिहून घेतली म्हणजे वरती आली. आता तुकोबाने लिहिलेले अभंग, तुकोबांची गाथा या इथल्या सर्वसामान्य लोकांच्या तोंडात बसली कशी काय? याचं कारण असं ती लोकांच्या भाषेत होती. आणि म्हणून आम्हाला संविधानाचा संवाद करत असताना भाषण कमी केलं पाहिजे आणि संवाद जास्त केला पाहिजे, लोकांच्या सोबत जास्त बोललं पाहिजे. माझं असं वैयक्तिक मत आहे की या देशातल्या प्रत्येक व्यक्तीकडं संविधानाबद्दल काही ना काही त्याची मतं आहेत. म्हणजे ती कदाचित पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील, कशीही असतील, पण काही ना काहीतरी मतं आहेत. ती मतं नेमकी काय आहेत हे समजून घेऊन त्याच्याबद्दलचे फॅक्ट्स काय आहेत, त्याच्याबद्दलची रियालिटी काय आहे आणि ती अगदी तुझ्या जगण्याचा अविभाज्य घटक कसे आहे हे आम्हाला समजावून सांगणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्याच्यासाठी हा संविधान संवाद. बरोबर. आता संविधान जर सगळ्यांपर्यंत पोहोचलं तर कोणत्या घटकांना त्रास होऊ शकतो?
अच्छा, संविधान सगळ्यांपर्यंत ते पोहोचलं. पोहोचायला नको पाहिजे असे अच्छा, तुम्ही हां, प्रयत्न हां. होताना दिसत, कारण की 75 वर्ष खूप मोठा कार्यकाळ आहे असं मलाही वाटतं. बघा, एक आमची क्रोनॉलॉजी आहे, म्हणजे आमची पण क्रोनॉलॉजी असते. अच्छा. ती क्रोनॉलॉजी अशी आहे की या देशातलं लोकशाही टिकवायची असेल, ती बळकट बनवायची असेल, तर गरज आहे प्रश्न विचारणाऱ्या लोकांची. आता प्रश्न कोण विचारतं? प्रश्न विचारतात ती लोक ज्यांच्याजवळ नैतिक बळ असतं. प्रश्न तोच माणूस विचारू शकतो ज्याच्याजवळ नैतिक बळ असतं. आता नैतिक बळ येतं कुठून? नैतिक बळ येतं मूल्यातून. जर त्या मूल्यांच्या आधारावर मी जगत असेल, चालत असेल, तर ते माझ्याजवळ करेच येतं ना ते विचारण्याचा, प्रश्न विचारण्याचं. आता ती नैतिक मूल्य कुठली? ती मूल्यव्यवस्था म्हणजे संविधानाची. म्हणजे ही क्रोनॉलॉजी समजून घ्यायला पाहिजे की देशातली लोकशाही बळकट बनवायची असेल तर मूल्यव्यवस्था बळकट बनवावी लागेल. मूल्यव्यवस्था बळकट बनवणारे लोक, ती समजून घेणारे, ते नैतिक आधारावर जगायला लागतील. ते नैतिक आधारावरची लोक प्रश्न विचारायला लागतील. आणि ज्या ज्या वेळेला लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत त्या त्या वेळेला सत्ता खाली ओढली गेलेली आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डॉक्टर दाभोळकरांपासून ते बाबासाहेब आंबेडकर तिथंपासून त्याच्या मागं सुद्धा अगदी बुद्धांपर्यंत हे सगळं चाललेलं काम जे आहे ना, जे या देशातल्या सामाजिक चळवळींनी केलेलं आहे, मुवमेंटने केलेलं आहे, ते सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डोकं चालवा चळवळ आहे. म्हणजे तुमच्याजवळ तुमचं डोकं आहे, ते तुम्हाला चालवता येऊ शकतं. चांगलं काय वाईट काय हे समजता येऊ शकतं, त्यातलं चांगलं स्वीकारता येऊ शकतं. हे म्हणजे डोकं चालवा चळवळ. आणि अशा स्वरूपातलं काम आत्ता जरी व्यवस्था करत नसली तरी इथल्या ज्या सामाजिक चळवळी आहेत त्या कुणाच्याही असतील, कुठल्याही याच्या असतील, संघटनांच्या असतील, त्या सामाजिक चळवळी हे काम करायला लागलेत. शासनानं जर त्यांना व्यवस्था चांगली चालवायची असेल, देशाला एका उच्च स्थानावर घेऊन जायचं असेल जगाच्या पातळीवर, तर त्यांना आज नागरिक म्हणून असणारी कर्तव्य, हक्क याच्याबद्दल जागरूक करणं हे शासनानं स्वतःची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. बरोबर आहे. आता तू जसं म्हटलं की लोकांना जर संविधान समजायला लागलं तर ते शहाणे होतील आणि ते प्रश्न विचारतील. हो, मग असं काय आहे संविधानमध्ये? अगदीच. आपण आता सोप्या भाषेमध्ये समजावून सांगूया की काय आहे. ही जी प्रास्ताविका आहे, ही प्रास्ताविकेचे आपण काही भाग बनवू शकतो. बरं. तर एका बाजूला की आपण कोण आहोत, एक आयडेंटिटी देण्याचं काम या संविधानाच्या प्रास्ताविकेने केलेलं आहे. ती म्हणजे आम्ही भारताची लोक. या देशात कधीच असं घडलं नव्हतं की सगळ्या देशातल्या लोकांना एक शब्द कधीच नव्हतं, एक आयडेंटिटी कधीच नव्हती. म्हणजे काय होतं, मी जर महाराष्ट्राचा असेल तर महाराष्ट्रीयन, म्हणजे धर्माच्या प्रांताच्या भाषेनं विभागलेला गेलेलो होतो, धर्मानं विभागला गेलेलो होतो, जातीनं विभागला गेलेलो आहे, प्रांतानं विभागलो आहे, धर्मानं, जातीनं, भाषेनं, लिंगानं असे विभागले जाण्याचे सगळे वेगवेगळे भाग आहेत आपल्याकडं. मी या जातीचा, मी त्या धर्माचा, मी त्या प्रांताचा, मी त्या लिंगाची, असं मी मध्ये विभागलं गेलेलं आहे. या सगळ्या मीला आम्ही मध्ये कन्वर्ट करण्याचं काम पहिल्यांदा देशात कधी घडलं असेल ते म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला आपल्या सगळ्यांना एक आयडेंटिटी मिळाली, ती म्हणजे भारतीय. बरोबर. म्हणजे काश्मीरच्या लोकांना सुद्धा आपण भारतीय म्हणू आणि इकडं कन्याकुमारीच्या लोकांना पण आपण भारतीय म्हणू. ही एक आयडेंटिटी या देशात कधीच नव्हती, ती संविधानानं पहिल्यांदा मिळवून दिली. आता आपण यातल्या पुढच्या भागाकडे वळूयात, तो म्हणजे हा देश कसा घडवायचा हे सांगायचं काम या संविधानानं खूप ठामपणे आणि अगदीच पक्क्या भूमिका घेऊन सांगितलेलं आहे. म्हणजे काय, तुला देश घडवायची गोष्ट आपण बोलत असताना, तू तुझ्या कॉलेजमध्ये असताना असे काही गोष्टी तू किंवा शाळेत असताना शिक्षकांच्याकडनं, प्राध्यापकांच्याकडनं असे काही ऐकलं असेल की मुलांनो तुम्हाला देश घडवायचा आहे. हो, असं ऐकलं असेल. आणि किंवा कॉलेजला नंतर तरुणांनो तुमच्या खांद्यावर आता देशाची सगळी जबाबदारी आहे. हा, आम्हाला असं सांगितलं गेलं की देश तुम्हाला घडवायचा आहे. मी पण ते ऐकलंय बऱ्याच वेळेला. आता देश तर नंतर बघूयात आपण. मला सांग, आपण समोर ठेवलेला जो चहा आहे तो चहा कसा बनवायचा? म्हणजे चहासाठी लागतं पांढऱ्या रंगाचं तांदूळ, काळ्या रंगाची मसूर आणि कढीपत्ता. ते एका भांड्यात घ्यायचं, सगळं टाकायचं आणि खालनं उब लावायची, असा चहा बनतो ना. मग चहासाठी लागतं काय? सगळ्यात आधी चहा पाहिजे. अच्छा, म्हणजे चहासाठी लागतं चहा पावडर, पाणी, साखर. तुला चहा बनवण्याची प्रक्रिया माहिती आहे, चहासाठी लागणारे घटक माहिती आहेत, म्हणून तू चांगला चहा बनवू शकतोस. पुण्याच्या भाषेमध्ये बनायला गेलं तर अमृततुल्य चहा बनवू शकतोस. चहा बनवण्यासाठी लागणारे घटक तुला माहिती होते, प्रक्रिया माहिती होती, म्हणून चहा बनवू शकलास.
देश कसा बनवायचा, लागणारे घटक काय आहेत, प्रक्रिया काय आहे. आम्हाला तरुणांना हे सांगितलं, शाळेमध्ये पण शिकवलं की तुम्हाला देश घडवायचा आहे, पण सांगितलं नाही कसा घडवायचा आहे, प्रक्रिया काय आहे. ती प्रक्रिया म्हणजे ये इथं असणारे शब्द: सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. असा भारत आम्हाला घडवायचा आहे. आता हे शब्द लहानपणी आम्हाला उच्चारता पण येत नव्हते, पण फक्त सांगितलं होतं ही संविधानाची प्रास्ताविक आहे. असा भारत आम्हाला घडवायचा आहे. पण झालं काय, मी मगाशी ते तांदूळ, मसूर आणि कढीपत्ता एकत्र केलं आणि त्याची खिचडी तयार होणार, ती चवीची तरी असेल का, ती बेचव असेल. देशात असंच घडलं की आम्हाला देश घडवायचा माहिती आहे, देश घडवायचं एवढंच फक्त सांगितलंय, पण कसा घडवायचा प्रक्रिया सांगितली नाही आणि देशभरात खिचडी बनायला लागली. आता आपल्याला त्याला जर योग्य वाटेवर आणायचं असेल तर ह्या संविधानिक मूल्यांना समजून घेतलं पाहिजे. आणि देशाचं स्वरूप कसं असेल हे सांगणारे हे 5 शब्द आहेत: सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. म्हणजे अगदीच त्यातला पहिला शब्द आपण समजून घेऊया, सार्वभौम. म्हणजे काय बघ, मला सांग, आज तुझ्या घरात कोणती भाजी करायची हे पलीकडच्या फ्लॅटमधली लोक ठरवतात का? नाही, बायको ठरवतो. बायको पण एकटीच ठरवते का? कधी कधी पण म्हणजे तुझ्याच घरातली लोक ठरवत आहेत. अगदी. आज घरात टीव्ही आणायचा आहे, कुठल्या किमतीचा आणायचा, कुठं आणायचा, कुठून आणायचा, कुठं लावायचा, हे पलीकडच्या गावातली लोक ठरवतात का? नाही. कोण ठरवतं? मी स्वतः. बरोबर. ते पण एकटा ठरवतोस का? नाही. जरा काहीतरी डिस्कशन होत असेल ना, आणि होत नसेल तर लाग कामाला द्या की डिस्कशन ती व्हायला पाहिजे, चर्चा त्या व्हायला पाहिजेत. आता लक्षात घे की ते सगळं तुमच्या घरातलं ठरवण्याचं काम तुम्ही करताय. हीच गोष्ट म्हणजे सार्वभौम आहे. आता माझ्या घरातले साधा भाजी कुठली बनवायची हा निर्णय जर माझा असेल, आमचा असेल, तर आमच्या देशाचे निर्णय घेणार कोण? आपण स्वतः. आम्ही घेणार का पाकिस्तान घेणार आहे? नाही. अफगाणिस्तान? अजिबात नाही. त्यांचं त्यांना पुरविणं आलंय. बरोबर. आमचा निर्णय आम्ही घेणार हे ठामपणे सांगणारी कृती म्हणजे, सांगणारी गोष्ट म्हणजे सार्वभौमत्व. या देशात आधी असं नव्हतं. आधी काय होतं बघ, इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये निर्णय घेतला जायचा आणि लागू कुठे केला जायचा? भारतात. हे म्हणजे आपल्या सार्वभौमत्वावर घाला आहे. आणि आज सुद्धा या मूल्यांचं व्हायलेशन होत आहे, या सार्वभौमत्व मूल्याचं व्हायलेशन होत आहे. म्हणजे कसं, निर्णय प्रक्रिया जर देशाची असेल तर देशातल्या एकट्या माणसानं पण ती घेऊन चालणार नाही. देशातल्या लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीला विश्वासात घेतलं पाहिजे. पण गेल्या काही वर्षात 8 वाजता एक माणूस टीव्हीवर आला आणि आज म्हटला उद्यापासून नोटा बंद. ते निर्णय घेत असताना गव्हर्नरला किंवा त्याच्या, मला पण ह्याची खात्री नाही आहे की अर्थमंत्र्याला सुद्धा माहिती होतं का नव्हतं. हा या देशातील सार्वभौमत्वावरचा घाला आहे. कुठल्याही लोकांची व्यवस्था नसताना, कुठलंही पूर्वतयारी नसताना उद्यापासून सगळं लॉकडाऊन असेल, सगळे रस्ते बंद असतील, लोक पायी चालत गेलीत हजारो किलोमीटर, त्याचे इम्पॅक्ट वेगवेगळे झाले. नोटबंदीमध्ये लोक लाईनला उभे राहिलीत. हे सगळं निर्णय प्रक्रिया एका माणसाने घेतली, हा देशातील सार्वभौमत्वावर घातलेला घाला आहे. आणि आपल्याला आता काय करायचं आहे, ते सार्वभौमत्व म्हणतो ना आपल्या देशात पाहिजे, ते आमच्या घरात पण पाहिजे. माझ्या घरात आता मगाशी तुझी आत्ता आली की भाजी कोण बनवतं? बायको बनवते असं तू म्हटलास की ती ठरवते, की आम्ही ठरवू. तो निर्णय प्रक्रिया सगळ्यांची असली पाहिजे, हे सार्वभौमत्व म्हणतं. त्याचा पुढचा एक शब्द आहे समाजवादी. या समाजवादी शब्दाबद्दल खूप सारे घोळ आहेत. आणि कारण काय, जगभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा सोशलिझम आहे, समाजवाद आहे जगभरामध्ये. म्हणून भारतामध्ये सुद्धा याच्याबद्दल घेताना कुठला घ्यावा, तर मी तर म्हणेन की भारतीय कसावरचा समाजवाद भारतीय संविधानानं स्वीकारलेला आहे. भारतीय कसावरची धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली आहे. आता समाजवाद म्हणजे काय, मी सोप्या भाषेमध्ये तुला सांगेन. मला सांग, प्रवासाला निघालायस, पाण्याची बॉटल खरेदी करतोस, किती रुपयांची? 20 रुपयाला 1 लिटर पाणी. घरात रोज पाणी भरतोस. 1000 लिटरची, कमीत कमी 1000 लिटरची पाण्याची टाकी वरती लावलेली आहे. रोज पाणी येतं, वापरतोस, संपवतोस. दिवसाला 1000 लिटर, वर्षाचं झालं 365,000 लिटर. एका लिटरला जर 20 रुपये देत असेल बाहेर, तर देतोस का घरात 20,000 रुपये दिवसाला?
किंवा 365 दिवसांचे 365 इंटू 20,000 एवढं देतोस का? अजिबात नाही. फक्त 400 ते 500 किंवा जास्तीत जास्त 1000-1200मध्ये वर्षभराचं पाणी वापरतोस. हे आलं कुठून? एका लिटरला 20 रुपये आणि 365,000 लिटर पाण्याला फक्त 1000-1200 रुपये. हे आलं हे एका शब्दामुळं. तो शब्द म्हणजे समाजवाद. तो म्हणतो की या देशामध्ये जेवढं काही आहे नैसर्गिक संसाधने आहेत ती सगळी लोकांची आहेत, लोकांच्या मालकीची आहेत, ती लोकांना मिळाली पाहिजेत. हे सांगणारा शब्द म्हणजे समाजवाद. अगदी सोप्या भाषेमध्ये. म्हणजे आता तू समाजवाद तुला आठवायला कुठं पाहिजे बघ. किचनचा सिंक ऑन केलाय, पाणी बदाबदा पडायला लागलंय, तिथं आठवायला पाहिजे अरे मी हे 20 रुपये प्रमाणे घेत नाही आहे भांडवलशाहीतनं, मी हे समाजवादी व्यवस्थेमुळं वर्षाला फक्त 1000-1200 घेतोय. म्हणजे आत्ता मी तुझं संविधान कुठं कनेक्ट केलं तर ते कनेक्ट केलं किचनमध्ये. जगण्याचा अविभाज्य घटक. तो समाजवाद अजून असं म्हणतो की या देशामध्ये गरीब आणि श्रीमंतीची दरी कमी झाली पाहिजे. जे त्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की या देशात गरीब आणि श्रीमंत यामध्ये जी दरी आहे ती कमी झाली पाहिजे. पण देशामध्येच अशी काही व्यवस्था काम करते की लॉकडाऊनमध्ये लोकांना खायला प्यायला नसताना जगातल्या 10 श्रीमंत व्यक्तीमध्ये 3 नंबरचा व्यक्ती भारतातला येतो. कसं काय? आणि त्याच वेळेला देशातल्या कित्येक लोकांना खायला प्यायला नाही आहे. म्हणजे भारतीय संविधानानं समाजवादी जी व्यवस्था स्वीकारली त्या वाटेनं आमचा प्रवास चाललाय का? शंका आहेत. शंका नव्हे, खात्रीशीर सांगेल की त्याच्या उलट्या दिशेनं प्रवास चालू आहे. म्हणजे अगदीच देशभरात अशी काही 10 लोक आहेत की त्यांच्याकडं देशातली जवळपास 70% संसाधनं एकवटलेली आहेत, त्यांच्याजवळ आहेत. आणि बाकीची जी काही 135 कोटी जनता आहे ती जनता त्या राहिलेल्या 30% कशी तरी ॲडजस्टमेंट करायला लागली. आणि हे अपेक्षित नाही आहे. जर संसाधनं ह्या नैसर्गिक असतील तर ती लोकांच्या मालकीची आहेत, लोकांना मिळाली पाहिजे असं संविधान म्हणतं. पुढच्या संविधानामध्ये पुढचा शब्द आहे तो म्हणजे धर्मनिरपेक्षता. अगदी सोप्या भाषेकडे जाऊयात आपण याच्याकडं. धर्मनिरपेक्षतेबद्दल खूप सारे गैरसमज देशभरातल्या लोकांनी प्रस्थापित केले. कारण ती भूमिका समजावून घेतली नाही, त्याच्याबद्दल वेगवेगळी मतप्रवाह तयार झाले. आत्ताच धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं की चेतन, तुला तुझा धर्म आहे, त्या धर्माचं पालन तू करू शकतोस, आचरण करू शकतोस, तुला पाळायचं असेल तर पाळू शकतोस, नाही वाटलं तर राहिलं. तू कुठल्या देवावर विश्वास ठेवा हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे. मग मला सांग, तुला धर्म आहे, तो पाळायचा असेल तर पाळ, नसेल तर राहिलं. तो बदलायचा असेल तर बदलायचं, त्याचं पण अधिकार तुझ्याजवळ आहेत. देशाचा धर्म कुठला? आपल्या देशाला धर्म नाही. अगदीच देशाला धर्म नाही, देशातल्या व्यक्तींना धर्म असेल किंवा नसेल म्हणजे धर्मनिरपेक्षता. असं का केलं असेल? चेतन पुणे जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे. त्यानं त्याच्या घरात कोणत्या देवाची पूजा करायची किंवा नाही करायची हे कोण ठरवणार? चेतन ठरवणार. बरोबर. मी त्याला विचारणार नाही तू कुठल्या देवाची पूजा करतोस, किती वेळा करतोस की नाही करतोस, घरात नमाज पठण करतोस का नाही करतोस, प्रेयर करतोस का नाही करतोस, हे विचारण्याचा अधिकार मला नाही. पण चेतन आता जिल्हाधिकारी कार्यालयात आलाय. तिथं जाऊन त्यानं नमाज पठण करायला सुरुवात केली. तिथं त्याने प्रेयर घ्यायला सुरुवात केली. तिथं त्यानं बुद्धवंदना घ्यायला सुरुवात केली. तिथं त्यानं वेगवेगळ्या देवांच्या आरत्या करायला सुरुवात केली, धूप लावायला सुरुवात केली. तर मी विचारू शकतो की नाही, चेतन सर तुम्ही हे इथं का करताय? बरोबर. व्यक्ती तीच, पण 2 ठिकाणी त्याच्या भूमिका वेगवेगळ्या असल्या पाहिजेत. घरात व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुमच्या वैयक्तिक पातळीवर व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्ही धर्माचा आधार घेऊ शकताय, धर्माप्रमाणे वागू शकताय, धर्माचा प्रचार प्रसार करू शकताय. पण प्रशासकीय ठिकाणी, शासकीय ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी ते चालणार नाही. ही म्हणजे धर्मनिरपेक्षता. असं का केलं असेल? बघा चेतन, समज मी हिंदू आहे, माझ्यावर समोरच्या मुस्लिम माणसानं मला लय मारले, जीव जाईपर्यंत मारले. मी काय करणार? कुठं जाणार? पोलिसांच्याकडे निघालोय. त्यांच्या उंबऱ्यावर आहे, पोलीस स्टेशनच्या गेटवर आहे. आज जाताना समोर मला दिसायला लागलंय, समोरच्या टेबलच्या जवळ एक पोलीस बसलाय, त्याची दाढी वाढली आहे, टोपी घातलेली आहे, पाठीमागं मक्का मदिनाचा फोटो दिसायला लागलाय, काचेच्या खाली पण तसेच दिसायला लागलेत. माझ्या मनात कोणता विचार येईल
की हा त्यांचाच माणूस आहे. बरं, त्यांचाच माणूस आहे. याच्या पुढे काय विचार येईल? म्हणजे मला न्याय वगैरे मिळणार न्याय मिळणार की नाही ह्याच्याबद्दल मी शासंग असेल की अगदी. नाही? मी त्याच्याशी बोललो नाही. मी त्यांच्यासोबत कुठला काय घडलंय माझ्याबद्दल ते सांगायला गेलो? मी काहीही बोललेलो नसताना समोर दिसणाऱ्या व्यक्तीला बघूनच मला असं वाटायला लागलंय मला न्याय मिळणार की नाही. आता बदलूयात. समज मी मुस्लिम आहे, समोरच्या हिंदू माणसानं माझ्यावर अन्याय केला, अत्याचार केला, मला लय मारलंय. मी जाणार कुठं? पोलीस स्टेशनला. आज जाताना मी अजून आत गेलो नाही, पण मला बाहेरनंच दिसायला लागलंय की त्या समोरच्या माणसानं हातात वेगवेगळ्या रंगाचे दोरे बांधलेत, गळ्यात काही घातलेलं आहे, काचेच्या खाली वेगवेगळ्या देवांच्या प्रतिमा दिसायल्यात, पाठीमागे देवांच्या प्रतिमा दिसायला लागल्यात. माझ्या मनात विचार काय येईल? जो मगाशी आला होता तोच असेल. मग मला सांग, संविधानानं बनवलेल्या या व्यवस्थेमध्ये कोणताही माणूस फक्त न बोलताच, त्याची संवाद न करताच, माझी घटना काय घडली ती माझ्याशी न सांगताच भीतीखाली असायला पाहिजे का? असा कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा माणूस भीतीखाली असता कामा नये. म्हणून प्रशासकीय यंत्रणा, सार्वजनिक यंत्रणा आपल्याला धर्मनिरपेक्ष बनवाव्या लागतील. बरोबर. आता मी गावांची नावं सांगत नाही, जिल्ह्यांची नावं सांगत नाही, पण गेल्या 22 जानेवारीला देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खूप चांगला माहोल होता. कारण रामाचं मंदिर तयार झालं. जो राम कसलं प्रेमाचं प्रतीक म्हणत होतो आपण, म्हणतोय. म्हणजे आमचे आजोपंजोबा ज्यावेळेला एखाद्या माणसाला भेटतात त्यावेळेला रामराम करतात. तू मगाशी पॉडकास्टची सुरुवात करताना रामराम म्हटलास. हो. तो रामराम प्रेमाचा होता का द्वेषाचा? अगदी प्रेमाचा होता. प्रेमाचा होता. आपले आजोबा पणजोबा ज्यावेळेला एकमेकांना भेटायचे, लोकांना भेटायचे, त्यावेळेला तो जो काही रामराम बोलायचे तो सुद्धा प्रेमाचा रामराम असायचा, त्यात द्वेष नव्हता. मला अगदीच तू आठवून सांग की गेल्या वर्षभरात 2 वर्षात एखादा माणूस दुसऱ्या माणसाशी प्रेमानं जय श्रीराम म्हटलाय असं तुला दिसलंय का? नाही. तो जय श्रीराम म्हणणारा जो टोन आहे तो असाच होता, जय श्रीराम. तो टोन प्रेमाचा होता, जोडणारा होता की लोकांना बाजूला घालणारा होता? एवढ्या टोनमध्ये जय श्रीराम म्हटल्यानंतर समोरचा थांबल का तुमच्या समोर? नाही. लक्षात घेऊयात की ज्या आमच्या आजोबांनी पणजोबांनी जे सांगितलं की राम वडिलांच्या आज्ञेखातर, आईच्या आज्ञेखातर वनवासात गेला, त्याच्या पाठीमागं बंधू प्रेमापोटी लक्ष्मणसुद्धा गेला, हे प्रेमाचं आहे. राम तो प्रेमाचं प्रतीक आहे. पण गेल्या काही वर्षभरामध्ये त्याच रामाला द्वेषाचं प्रतीक बनवलं गेलं. जोडण्याचं नव्हे तर तोडण्याचं प्रतीक गेलं. म्हणजे एखाद्याला मारत असताना लोक जय श्रीरामच्या घोषणा कशा काय देऊ शकतात? खरंय. म्हणजे माणसाला तुम्ही ते मारताय, त्याच्यावर लाट्याकाट्यांना तुडवताय त्याला, आणि त्यावेळेला घोषणा जय श्रीरामच्या. हे कदापि म्हणजे धार्मिक माणसाने हे कधीच सहन होता कामा नये. आम्ही जर धार्मिक असू, राम आमचं जर प्रतीक असेल, प्रेमाचं प्रतीक असेल, श्रद्धेची भावनेची गोष्ट असेल, तर एखाद्याला मारताना जय श्रीरामचे नारे असता कामा नयेत. पण देशभरात हे घडतंय. देशात त्या राजकारणाला, देशभरातल्या राजकारणाला धर्माशी जोडून एक द्वेषाचं राजकारण करण्याचं काम होतंय. म्हणजे 22 तारखेला वेगवेगळ्या ठिकाणी मोठे मोठे फ्लेक्स लागले, बोर्ड लागले. त्या बोर्डवर एक मोठाच्या मोठा नेत्याचा फोटो मोठा होता आणि रामाचा फोटो लहान होता. म्हणजे ती प्राणप्रतिष्ठा झाली ती रामाची झाली का नेत्याची झाली असा सुद्धा प्रश्न विचारावा लागेल आम्हाला. धार्मिक लोक म्हणून आमच्या भावना दुखावतात हे म्हणत, आमच्या भावना दुखावतात ज्या वेळेला की या देशात द्वेषाची गोष्ट रामाच्या नावानं होते. हे होऊ नये. धर्म ही तुमची वैयक्तिक बाब आहे, त्याचा प्रचार प्रसार करायला हवा. करायचा असेल तर करावा, पाळायचा असेल तर पाळावा, नसेल पाळायचं तर राहिलं तो तुमचं वैयक्तिक गोष्ट आहे. पण देशाला कुठलाही धर्म असणार नाही. पण पत्रकं निघली, शासकीय पातळीवर पत्रकं निघली आणि 22 तारखेच्या कार्यक्रमामध्ये, 22 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं अशा स्वरूपामध्ये लोकांना सांगितलं गेलं. इलेक्शन ऑफिसरनी सांगितलं गेलं. इलेक्शन ऑफिसरनी असं सांगितलं गेलं. माझ्याकडे ज्यावेळेला अशी पत्रकं पोहोचली त्यावेळेला मी त्या इलेक्शन ऑफिसरला फोन करून 10 मिनटं अगदी कॉल करून त्यांना समजावून सांगितलं की तुम्ही जे करताय ते बरोबर करताय का चुकीचं करताय हे माहिती नसल्यामुळं करताय आणि देशाला धर्मनिरपेक्षतेचं काय. बरोबर.
आता ज्यावेळेला त्यांच्याशी बोलायला लागलो, धर्मनिरपेक्षतेचं तत्व समजावून सांगितलं, भारताचं संविधान सांगितलं आणि तुमचं जबाबदारी कुठली आहे, त्यामध्ये तुमचा रोल काय आहे हे समजावून सांगितल्यानंतर त्या 3 जिल्ह्याच्या इलेक्शन ऑफिसरनी एज्युकेशन ऑफिसरनी, ज्यांना आपण शिक्षण अधिकारी म्हणतो, त्यांनी दुसरं पत्रक काढलं आणि सांगितलं की असा कुठलाही कार्यक्रम आपली शाळा करणारा नाही. जर एका जिल्ह्यामध्ये आपण 1000 शाळा पकडल्या तर 3000 शाळेंमधले कार्यक्रम मी फक्त कॉलवर थांबवलेले आहेत. बरोबर. ही ताकद आहे भारतीय संविधानाची. आणि या पद्धतीनं बघा, म्हणजे त्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी दोष देत नाही आहे. का दोष देत नाही आहे? कारण त्यांच्यापर्यंत पोचलंच नाही आहे बरोबर काय आणि चुकीचं काय आहे. हां, शाळेत करायचं काय नाही करायचं काय हे कळलंच नाही आहे. भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता तत्वच कळलं नाही आहे आणि ते न कळल्यामुळे ही कामं होतात. आता आपली जबाबदारी आहे सगळ्यांची की हे तत्व व्यवस्थित लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ लोकांच्यापर्यंत पोचला पाहिजे. राजकारण आणि धर्म वेगवेगळं असलं पाहिजे. पण आता काय चाललंय देशात? धर्माचंच राजकारण होतंय आणि राजकारणात धर्म आलाय. खरं. हे बाजूला ठेवणं, ते 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माझ्या श्रद्धेचा, माझ्या भावनेचा वापर या देशात कुठल्याही राजकारण्याला मी करू देणार नाही. ही भूमिका देशभरातल्या सगळ्या लोकांनी घेतली पाहिजे. राम आमचा मनात आहे, ती मनातला राम ज्यांना वाटतंय त्यांनी मनात ठेवावा, देवाऱ्यात ठेवावा, मंदिरात सुद्धा ठेवावा. पण ते धर्माचं कारण बनू नये, ते राजकारणाचं कारण बनू नये, ते त्यातून धार्मिक हिंसाचार होऊ नये. देशभरात ते होते ते थांबवणं धर्मनिरपेक्षतेचं महत्त्वाचं काम आहे. याच्या पुढचे 1-2 शब्द आहेत. लोकशाही गणराज्य. अगदीच लहानपणापासून आपण अब्राहम लिंकनची एक व्याख्या ऐकले. अगदी लहानपणापासून ते आपल्याला कानात सांगितल्यासारखे आहे. लोकांच्यासाठी लोकांच्या कर्वे चाललेलं राज्य म्हणजे लोकशाही. यात लोक म्हणजे आपण असतो आणि आपल्या हातात ते सगळं आहे हेच आम्हाला सांगितलं नाही. बाबासाहेबांची जयंती आहे, त्या निमित्तानं बाबासाहेबांचं ते वाक्य मला जाणीवपूर्वक आठवतंय. रक्ताचा एकही थेंब न सांडता केलेली क्रांती म्हणजे लोकशाही. समज चेतन, तू तुझ्या गावात आता कोणतरी सरपंच आहे, बरोबर, त्याचा खून करून तू सरपंच बनू शकतोस का? नाही. पण या देशात असं होतं आधी की एखादा राजा यायचा, तो दुसऱ्या राजाला मारायचा आणि म्हणायचा हे राज्य माझं आहे. बरोबर. आता तसं चालणार आहे का? नाही. आता या देशातला सरपंचापासून ग्रामपंचायत सदस्यापासून ते आमदार खासदारापर्यंत लोक कशी निवडून येऊ शकतात, कसं प्रतिनिधित्व करू शकतात, ते लोकांच्या मतानेच करू शकतात. म्हणजे सगळी शक्ती ही लोकांच्या हातात आहे. ती रक्तहीन क्रांती आहे. इथल्या सर्वसामान्य माणसाला सत्तेच्या दारापर्यंत घेऊन जाणं, सत्तेच्या खुर्चीपर्यंत घेऊन जाणं ही ताकद आहे लोकशाहीची. आता मी तुला त्याच्या पुढे असणाऱ्या गणराज्य या शब्दाच्या अनुषंगानं काही 3 प्रश्न विचारणार आहे आणि त्या 3ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलीस तर मी माझं घड्याळ तुला गिफ्ट देणार आहे. बापरे. आणि ते कमी वाटत असेल तर माझा मोबाईल तुला. माझा पहिला प्रश्न असा आहे, पण 3ही प्रश्नांची उत्तरं पाहिजेत, 3ही प्रश्नांची नावं पाहिजेत. अगदीच पहिलं दिलंयस, दुसरं बरोबर आहे आणि तिसरं चुकलं मिळणार नाही. हां, तिन्हीच्या तिन्ही पाहिजे. माझा पहिला प्रश्न असा आहे, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? इंदिरा गांधी. अरे वा, उत्तर बरोबर आहे तुझं. दुसरा प्रश्न माझा असा आहे, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? प्रतिभाताई पाटील. हे पण उत्तर बरोबर आहे. मी गाड्या घालत नाही आता. चेतन, जगात सगळ्यात श्रीमंत, बलाढ्य, शक्तिशाली असा देश म्हणजे अमेरिका. बरोबर. बरोबर. आणि त्यांच्याकडं प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी आहे, म्हणजे अध्यक्षीय लोकशाही. की एखादा कोणतरी येतो, तो निवडणुकीला उभं राहतो आणि थेट त्यांना लोक वोट करतात. बरोबर. आपल्यासारखं नाही आहे. म्हणजे आपण काय करतो, आपण पहिल्यांदा आपला खासदार निवडतो आणि खासदार पंतप्रधान निवडतात. आधी कधीच पंतप्रधानाचा चेहरा सांगितला जात नाही की हे आमचे पंतप्रधान आहेत असं सांगितलं जात नाही. त्यांच्याकडे प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसीमध्ये थेट आमचा पंतप्रधान हे असतील असं सांगितलं जातं. माझा प्रश्न असा आहे, आणि ते आणि काय म्हणतात माहिती आहे का, ते म्हणतात आम्ही 400 वर्षे जुनी लोकशाही आहोत. 400 वर्षे जुनी लोकशाही असणारं राष्ट्र आहोत. माझा प्रश्न असा आहे, त्या 400 वर्षांमधली आत्तापर्यंतची लोकांनी निवडून दिलेली अमेरिकेची पहिली महिला राष्ट्राध्यक्षा कोण आहे? नाव सांगितलंस तर मी माझं घड्याळ तुला गिफ्ट देईन. तुला जर गुगल करायचं असेल तर तू गुगल पण करू शकतोस. नसेलच. वर उत्तर दिलंस, नाव सांगितलं तरच मिळणार आहे घड्याळ. नाही नाही माहिती. तू जर गुगलला जरी विचारलंस तर ते आमच्या कोल्हापूरच्या भाषेत म्हणत
काय पण काय विचारतंस. हां. कारण 400 वर्षात अमेरिकेमध्ये लोकांनी निवडून दिलेली एकही महिला राष्ट्राध्यक्ष बनू शकली नाही. बाप. भारताच्या संविधानाची ताकद आता समजून घे. फक्त 18 वर्षामध्ये या देशात महिला पंतप्रधान बनली आणि त्यानंतर 2 वेळेला राष्ट्रपती बनली. ही लोकशाही गणराज्य व्यवस्थेची ताकद आहे भारतीय संविधानाची. आपण समजून घ्यायला पाहिजे की जो देश म्हणतोय आम्ही बलाढ्य आहोत, शक्तिशाली आहोत, आम्ही 400 वर्ष जुनी लोकशाही आहोत, त्या 400 वर्षाच्या लोकशाहीला पण जे जमलं नाही ते माझ्या भारताच्या संविधानानं, आपल्या भारताच्या संविधानानं, आपल्या संविधानानं फक्त 18 वर्षात करून दाखवलंय. वा. ही ताकद आपण ओळखणार आहोत की नाही. आणि मगापासून आपण म्हटलो ना, भारत कसा घडवायचा, तो असा घडवायचा. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य. आणि आत्ता ज्या हे मी शब्द म्हटले त्या शब्दांचं व्हायोलेशन ज्या ज्या ठिकाणी होतंय, ज्या शब्दांच्या विरोधातल्या भूमिका जे जे पक्ष घेत आहेत, जे जे नेते घेत आहेत, त्यांच्या विरोधात जनतेनं असलं पाहिजे. म्हणजे ही समाजवादी व्यवस्था सांगायला लागली की तुमच्या मालकीचं सगळं आहे. या देशातली शाळा तुमच्या मालकीची, या देशातले सरकारी कारखाने तुमच्या मालकीचे, सरकारी कंपन्या तुमच्या मालकीचे, सरकारी रेल्वे तुमच्या मालकीची, सरकारी विमानं तुमच्या मालकीची, सरकारी रस्ते तुमच्या मालकीचे. ही मालकी आपली. पण गेल्या काही वर्षात ही मालकी असणारे कंपन्या विकून टाकल्या गेल्या. म्हणजे याचा अर्थ आमची मालकी घालवली गेली. बरोबर आहे. आणि ती विकून टाकलेल्या कंपन्या आपल्याच मित्राला दिल्या गेल्या. याचा अर्थ भांडवलशाही वाढवली गेली. म्हणजे हे संविधानाच्या विरोधातलं काम होतंय. आणि हे जिथं जिथं होतंय तिथं तिथं लोकांनी बोललं पाहिजे, प्रश्न विचारला पाहिजे. जी शिक्षण व्यवस्था सांगते, जे संविधान सांगतंय की 21 क मध्ये सांगतं की शाळा सगळ्यांसाठी मोफत असली पाहिजे, शिक्षण व्यवस्था मोफत असली पाहिजे. त्यांनी आता वयाच्या 14 वर्षापर्यंत ठेवलंय संविधानानं. पण महाराष्ट्रात, याच महाराष्ट्रात, मी बाहेरचं बोलत नाही, याच महाराष्ट्रात 20,000 शाळा बंद होण्याच्या प्रक्रियेत आहेत. आज आता बाबासाहेबांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं मला हा खूप महत्त्वाचा संदेश देशभरातल्या नव्हे तर जगभरातल्या सगळ्याच आंबेडकरवाद्यांना दिले पाहिजे. आणि आंबेडकरवादी असणं हे एका जातीचं लक्षण नाही आहे. जातीनं कुणीही आंबेडकरवादी असू शकत नाही. माझं वाक्य रिपीट करतो मी. कुठलाही माणूस म्हणत असेल की मी आंबेडकरवादी आहे आणि तो जातीनं आहे असं म्हणत असेल तर ते वाक्य चुकीचं आहे. आंबेडकरवादी होणं हे जातीचं काम नाही, ते विचारांचं काम आहे. बाबासाहेबांच्या विचारांना मानणारा माणूस, या जगातला कुठलाही माणूस आंबेडकरवादी असू शकतो. तो आंबेडकरवादी आहे आणि जगभरातल्या सगळ्या लोकांनी आंबेडकरवादी म्हणलं पाहिजे. आता पण तरीसुद्धा आज आंबेडकरवादी समुदायांनी, सगळ्याच लोकांनी कशा स्वरूपाचे मोर्चे काढलेत, आंदोलनं केलेत. मला इकडे यायचं आहे जयंतीच्या निमित्तानं. काय असायला पाहिजे बघ. लक्षात घे, तुझं गाव आहे, तुझ्या गावात बाबासाहेबांचा एक पुतळा आहे. त्या पुतळ्याला कोणीतरी समाजकंटकांनी काळा, हिरवा, पिवळा, भगवा कुठलाही रंग मारला आणि काय केली, विटंबना केली. गावात पुतळा आहे बाबासाहेबांचा, त्याच्यावर रंग मारून विटंबना केली आणि त्याच गावातली शाळा बंद व्हायला लागली. म्हणजे मुलं कमी आहेत म्हणून असो किंवा कोणत्याही कारणामुळं असो, रिमोट एरियामधली आहे म्हणून असो, तर तुझ्या गावातली शाळा बंद व्हायला लागल्या. आंबेडकरवादी म्हणून आपलं पहिलं काम काय असायला पाहिजे? पुतळ्यावरचा रंग मारलाय म्हणून मोर्चा काढायचा की शाळा बंद होती म्हणून मोर्चा काढायचा? शाळा बंद होते. पण होतंय काय? उलटं होतंय. लक्षात घेऊयात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सगळेजण द सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणत असू. आणि सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे विद्येचं प्रतीक म्हणत असू, ज्ञानाचं प्रतीक म्हणत असू, तर ती ज्ञान मिळण्याची ठिकाण म्हणजे शाळा आहे. म्हणजे एका ठिकाणी या इथलं शासन व्यवस्था 20,000 शाळा महाराष्ट्रातल्या बंद करून बाबासाहेब निर्माण होणारी प्रक्रियाच बंद करताय. आणि मग आंबेडकरवादी म्हणून आमच्या सगळ्यांची भूमिका ही असली पाहिजे, महाराष्ट्रभरातल्या सगळ्यांची भूमिका, 20,000 काय, एकही शाळा बंद होऊ देणार नाही. हे संविधान पोचवण्याचं, संविधान जगण्याची गोष्ट आहे. एकही शाळा बंद होऊ देणार नाही, हे खरं बाबासाहेबांना कृतिशील अभिवादन आहे. या पद्धतीनं आपण विचार करायला पाहिजे की समाजवादी धोरण म्हणते तुमच्या मालकीचं आहे, तर ते आमच्या मालकीचं काय आहे आणि आमच्या मालकीचं कितपत आम्हाला मिळतंय आणि आमच्या मालकीचं ज्या ज्या गोष्टी आहेत ती गोष्ट
कुणाला विकली जाते का, हां. कुणाच्या घशात घातली जाते का, घातली जात असेल तर ती कुणाच्या घातली जाते, हे सगळं तपासून बघायला तपासून पाहिजे. बघायला पाहिजे. बरोबर. म्हणजे मी हे बोलत असताना आणि तुझ्या पण डोक्यात किंवा आपल्या सगळ्याच ऐकणाऱ्या बघणाऱ्या पॉडकास्ट बघणाऱ्या सगळ्यांच्या डोक्यात काही चेहरे आले असतील हम्म. की होय रे, माझ्या मालकीचं हे होतं ते आता वेगळ्याच्या एकाच्या नावावर आहे, हम्म. हे माझ्या मालकीचं होतं त्यातनं काहीतरी वेगळंच घडायला लागलंय. हम्म. हे याची समज लोकांना होणं खूप गरजेचं आहे खूप. आणि असा भारत आम्हाला घडवायचा आहे. घडवायचं. बरोबर बरोबर. म्हणजे आता एक विस्तार पद्धतीने एक उत्तर आम्हाला मिळालं आहे की आत्ता भारत कसा घडवायचा आहे, आणि हे खरंच महत्त्वाचं आहे. म्हणजे आत्ता वयाच्या 30व्या वर्षी किंवा 31व्या वर्षी या प्रश्नांची उत्तर मिळत चालली. म्हणजे खरंच आपण मागे आहोत आणि आपल्याला खरंच बघ, आणि फक्त भारत घडवायचं एवढ्यापर्यंत थांबत नाही, देशातल्या लोकांना पण सुद्धा या संविधानानं हमी दिलेली आहे, बरोबर आहे. अधिकार दिलेले आहेत, हक्क दिलेले आहेत. हमी दिली आहे हम्म. ती म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय यांची हमी. की मला स्वातंत्र्य असतील, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य असेल, हम्म. त्याच्यानंतर सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय आपल्याला मिळेल, आणि स्वातंत्र्य, न्याय याच्यासोबतच समतेची हमी म्हणजे दर्जाची आणि संधीची समानता तुमच्यापर्यंत असेल. हां. हे सगळे शब्द संविधानात आहेत. हम्म. या संविधानातल्या शब्दांना जिवंत स्वरूप आणणं हे ते कागदांचं काम नाही आहे, आपलं काम आहे. Yes. पण आपण या संविधानाकडे बघत असताना ते मोठ्या मोठ्यानं जय भीम म्हणते ना, त्याचं संविधान, हां. ह्याच्यामध्ये गोंधळ आहे. हम्म. हे संविधान काही लोक म्हणतात की आमच्या बापान लिहिलंय आमचंच आहे, ते म्हणतात त्यांच्या बापान लिहिलंय त्यांचंच आहे. हां. हे आमचं आणि त्यांच्यामध्ये संविधान अडकून पडलंय, त्याला खुलं केलं पाहिजे आपलं म्हणत. हम्म. हे संविधान आपल्या जगण्याची भाग आहे, आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. त्याला जपणं, त्याचं संवर्धन करणं, त्याला पुढे घेऊन जाणं आणि त्याच्यामध्ये विधायक बदल घडवून आणणं. हम्म. म्हणजे संविधान नावाची गोष्ट काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे का? अजिबात नाही. अजिबात नाही. म्हणजे तशी जर असती तर भारतीय संविधानामध्ये 368 नावाचं कलम बनलंच नसतं. ते कलम म्हणतंय, ते आर्टिकल असं म्हणतंय की येणारी पिढी हे नवं राष्ट्र असतं, त्यांना त्यांच्या काळानुसार योग्य ते चांगले बदल ह्या संविधानात योग्य पद्धतीनं, हा शब्द महत्वाचा आहे, योग्य पद्धतीनं करता आले पाहिजेत. बरोबर. पण संविधानामध्ये आतापर्यंत 105 वेळेला घटनादुरुस्त्या झाल्या, त्यातल्या बहुतांश घटनादुरुस्तीमध्ये अगदीच या वर्षभरामध्ये झालेल्या, काही 2 वर्षामध्ये झालेल्या घटनादुरुस्तीमध्ये संविधानिक पद्धतीनं घटनादुरुस्ती झाल्या नाहीत. आणि याच्याकडं पण सर्वसामान्य लोक म्हणून आमचं आपल्या सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. हा संविधानाचा जो जगण्याचा अविभाज्य घटक आपण म्हणतोय की आपण ह्या मूल्यांच्या शिवाय आहोत का? अजिबात नाही आहोत. म्हणजे मी आता बोलू शकतोय, तू बोलू शकतोयस, ते बोलण्याच्या पाठीमागे एक प्रक्रिया घडते, ती म्हणजे विचार करण्याची. भारताचं संविधान म्हणतं की त्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला विचार करण्याचा अधिकार आहे. मग आता मला एक सांग, मी सोपं शब्दात सांगतो, विचार करणारा कुठला अवयव आपला? मेंदू. तुझ्या डोक्यात आहे, माझ्या डोक्यात आहे, ऐकणाऱ्या सगळ्यांच्या डोक्यात आहे. हां, मग मेंदू तुझा, विचार तू करणार. काय प्रक्रिया सायन्सची साधी, आपण खाल्लं प्यालं की एनर्जी तयार होत्या, रक्तपुरवठा कुठंपर्यंत जाईल? मेंदूपर्यंत जाईल, आणि मेंदू विचार करायला लागेल. मग मला सांग, मेंदू तुझा, खाणार पिणार तू, रक्तपुरवठा तुझा पोचणार, मग हे कशाला लिहून ठेवते तिथं? या देशातल्या लोकांना विचार करायचं स्वातंत्र्य असेल, आमचा मी बघून घेऊ की तुम्ही कशाला लिहून ठेवताय. पण का लिहून ठेवलंय हे पण बघून घेऊयात, आपण समजून घेऊयात. मी ग्रीकमध्ये तुला घेऊन जातो. ग्रीकमध्ये सॉक्रेटिस नावाचा एक माणूस होता, विचार करायचा, विचार करणारी माणसं तयार करायचा. आणि म्हणून तिथल्या धर्मांत लोकांनी त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं की तू विचार करतोस, विचार करणारी माणसं तयार करतोस, तुला जगण्याचा अधिकार नाही, तुला विष प्राशन करावं लागेल. आणि त्याला हे पण सांगितलं की तू आमची माफी माग, तू आमची माफी मागितलीस तर आम्ही तुला माफ करू, या देशाच्या बाहेर घालू, तिथं काय करायचं ते कर. मग लगेच त्यानं माफीनामा लिहिला असेल आणि 60 रुपये पेन्शन सुरू झाले असेल त्याला. असं अजिबात काही घडलं नाही, असं काही घडलं नाही. त्याच्यासोबत असणारे काही लोक त्याला म्हणाले, सॉक्रेटिस गुरुची माफी मागा, जगाल. त्याला सॉक्रेटिस म्हणाला, माझ्या तरुण मित्रांनो, तुम्हाला काय हवंय? माझा नष्ट पावणारा देह की विचारांचं चिरंतन स्वातंत्र्य? सगळी लोक म्हणाली, आम्हाला हवंय विचारांचं चिरंतन स्वातंत्र्य. आता विचारांचं स्वातंत्र्य मिळावं म्हणून ग्रीकमध्ये सॉक्रेटिसला विष प्राशन करावं लागतं. ती गोष्ट भारतात होऊ नये याची काळजी घेतली गेली आहे.
भारतात पण याच्या पलीकडे वेगळं काय नव्हतं. अगदी सांग चेतन, तू कितवी शिकलायस? मी इंजिनिअरिंग केलंयस. तुमची मम्मी? 4थी शिकली. 4थी. आजी? आजी अजिबात नाही. अजिबात नाही. आजीची आई? नाही. नाही. तिने शाळेत जायचा विचार केला असेल का? अजिबात नाही. बघा, शाळेत जायचा विचार केला नाही, कारण तिला मेंदू नव्हता. मेंदू होता. बघा, लक्षात घे, आजीच्या आईला मेंदू होता, पण शाळेत जायचा विचार तिनं केलेला नाही, कारण त्यावेळेचे धर्मग्रंथ सांगत होते महिलांनी शाळेत जायचं नाही. एवढंच नव्हे, शाळेत जायचा विचार सुद्धा करायचा नाही. विचार सुद्धा करायचा नाही. खरं. मग तुमच्या आमच्या विचारांची बंधनं होती. हो. भारतीय संविधानानं ही बंधनं काढून टाकली हा. आणि सांगितलं तुम्ही कोणत्याही प्रकारचा विचार, चांगला करा वाईट करा, पण ते स्वातंत्र्य तुमचं आहे. आमच्या मेंदूची काळजी सुद्धा भारतीय संविधानाने घेतलेली आहे. वा. आपण जेवढं काही बोलतोय, जेवढा काही विचार करतोय, ते विचार करण्याचं स्वातंत्र्य माझं आहे, Yes. ते मला घेता आलं पाहिजे. पण देशात परत एक वेगळी प्रक्रिया सुरू व्हायला लागली आहे. तुमच्या विचार करण्यावर तुम्हाला मोबाईलवर ऑपरेट केलं जातं. तुमच्या समोर डोळ्यासमोर काय आणायचं, तुम्ही कोणता विचार करताय, तो मॅप करण्याचं काम सुद्धा यंत्रणा करायला लागली. हो. हे तुमच्या आमच्या स्वातंत्र्यावरचं घाला. खरे. आता समतेची भूमिका, न्यायाची भूमिका, ह्या सगळ्यामध्ये संविधानाचा आशय आहे. आणि ह्या आशयाला एकत्र करून ठेवण्याचं काम करतं ते एक महत्त्वाचं मूल्य म्हणजे बंधुतेचं. म्हणजे लक्षात घे चेतन, तुझ्या घरामध्ये एखादं चांगलं जेवण बनलं, चांगला मेनू बनला, तर एक वाटी घरातली आई पलीकडच्या घरात देऊन यायची. कुठला नियम बनला आहे का आमचा असा? कायदा आहे असा? कुठलाही कायदा नसताना एक वाटी घराच्या समोर कुठल्याही जातीचा धर्माचा माणूस असू दे त्याच्या घरात जायची, त्याच्या घरात चांगलं बनलेलं आमच्या घरात यायचं. हे जे आहे ते प्रेमाचं आहे, ते बंधुतेचं आहे. हे या मातीतलं तयार झालेलं आहे आणि भारताच्या संविधानाने ते स्वीकारलेलं आहे. ते बंधुतेचं तत्व. स्वातंत्र्य, न्याय, समता ह्या सगळ्या जे भूमिका आहेत त्याला जर अधिक प्रभावीपणे पुढे घेऊन जायचं असेल तर आपलं एकमेकांच्या सोबत प्रेम असलं पाहिजे. आणि भारताचं संविधान हा प्रेमाचा संदेश देतं. मी जसं हे शाब्दिक रूपानं म्हणतोय तसं अगदी शब्दशः म्हणायला गेलं तर भारतीय संविधानाच्या प्रत्येक पानापानामध्ये प्रेम आहे. आता म्हणाल की हा कुठं जोडा लागलाय असं म्हणू पण शकतोस, पण संविधान तू ओरिजिनल कॉपी उघडून बघितलीस तर अगदीच लहान अक्षरामध्ये बघितलंस तर प्रत्येक संविधानाच्या पानावर PREM असे प्रेम नावाचा शब्द लिहिलेला आहे. आता म्हणाल की हे कसं काय, तर संविधान ज्यावेळेला बनत होतं त्याला इटॅलिक फॉर्ममध्ये आणण्यासाठी प्रेम बिहारी रायजादा यांनी संविधानाची इटॅलिक फॉर्ममध्ये लिहिण्याचं काम केलं. आणि ते लिहित असताना त्यांना विचारलं की तुम्ही किती मानधन घ्याल. त्यांना माहिती होतं की ही देश बनवण्याची एक महत्त्वाची प्रक्रिया सुरू आहे, देश बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे, देशाचे सर्वोच्च कायदा लिहिण्याची प्रक्रिया सुरू आहे. इथं मी पैसे घेणार नाही. ते म्हटले मी एकही रुपया घेणार नाही, फक्त माझी एक अट असेल की संविधानाच्या प्रत्येक पानावर माझं नाव असेल. त्यांनी प्रेम हे नाव प्रत्येक पानावर लिहिलं. ते फक्त शब्दशः म्हणत नाही, संविधानाच्या पानापानामध्ये जो कंटेन आहे, जो आशय आहे, त्यामध्ये सुद्धा प्रेम आहे. संविधान प्रेमाचा संदेश देतो. आणि आम्ही जे संविधान संवादक म्हणून काम करतोय ते आमचं काम म्हणजे काय आहे, दुसरं काय नाही, हाच प्रेमाचा सांगावा तो लोकांच्यापर्यंत घेऊन जाणार. आणि आमची खात्री आहे की या देशातली लोक ज्यावेळेला संविधानाला समजून घ्यायला लागतील त्यावेळेला बोलायला लागतील. तुम्ही जसं म्हणताय की संविधानाची ताकद आहे, तर ती ताकद नेमकी काय आहे? आणि तुम्ही आता मागे एक न्यूज आली होती की तुम्ही एक रथ अडवला होता गावामध्ये, तर त्यानंतर तुमच्यावर काही गुन्हे दाखल नाही झाले का? मी संविधानाची ताकद असं काय म्हणताना कायम एक वाक्य म्हणत आलेलं आहे की या देशात एक नव्हे लाखो लोक जरी संविधानिक मूल्यांच्या विरोधात काम करणारी तुमच्या समोर उभी असतील, त्याला एकट्यानं भिडण्याचं ताकद कोण देतं तर ते भारतीय संविधान. आणि म्हणजे आता तू रथाचा प्रश्न विचारलास म्हणून मी सांगतो की विकसित भारत संकल्प यात्रा जी देशभर फिरते आणि ती देशभर फिरते तशी माझ्या गावात सुद्धा आली. आणि गावात आल्यानंतर मी तिथल्या अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता की हे का करताय, त्यांनी सांगितलं की याच्या पाठीमागचा हेतू काय आहे. मी त्यातला प्रश्न विचारला की देशाचं नाव काय आहे, ते म्हटले भारत आहे. मग इंग्लिशमध्ये इंडिया आहे. मग देशाचं नाव भारत असेल तर सरकारचं नाव काय पाहिजे,
भारत सरकार. भारतच पाहिजे. सरकारचं नाव व्यक्तीच्या नावानं कसं काय येऊ शकतं? मग भारत सरकारचे असताना हे शब्द असे का लिहिले त्याचं कारण मला पाहिजे. का लिहिलेले आहे तुम्ही, आणि तुम्ही आमच्या गावात घेऊन आलाय ते, आणि मी प्रश्न विचारणं आणि तुम्ही उत्तर देणं यासाठी बांधील आहात तुम्ही. मग इथं भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार का लिहिलेला आहे? या ठिकाणी भारताचा एक झेंडा दिसतोय का साथीनं तुम्हाला? एक झेंडा दिसतोय कुठं? एक तरी झेंडा आहे हे काही इथंच नाही, पूर्ण जिल्हाभर आहे. नाही, कुठेही असं नाही, माझ्या गावात आलेला आहे. या योजना फक्त तुमच्या गावात पूर्ण लाभार्थ्यांना मिळाल्या पाहिजे. काय लाभार्थ्यांना मिळाले मला सांगा. गॅसची किंमत 4 वर्षापूर्वी 5 वर्षाची किती रुपये होती? किती रुपये होती? 365 रुपये. आज किती आहे? आज किती आहे सर? तुम्ही ही योजना घेऊन आलेला आहात का? आम्ही तुमच्या 400 रुपयाचा गॅस 1000 रुपये केलाय हे सांगायचं कुणी? सांगा आमच्या गावाला, सांगा आमच्या गावाला. उज्ज्वल योजना म्हणून आहे, त्या योजना आपल्याला लाभार्थी नाही ज्यांना जे गॅस वापरता येत नाही. आता पहिलं कसं होतं, त्या योजना मिळाल्या पाहिजे त्यासाठी मला सांगा. 400 रुपयाचा गॅस होता, 400 रुपयाचा गॅस आता 1000 रुपये झाला, आणि मग कुठल्या तोंडाने घेऊन आले ती? कुठल्या तोंडाने आलेले आहेत की आमच्या गावात आम्ही हे केलेलं आहे? आमच्या प्रश्नाची उत्तर दिल्याशिवाय गॅस पुढे हे जाणार नाही. सरकारचं नाव व्यक्तीच्या नावाने येणं म्हणजे देशातील सार्वभौमत्वाचा आणि आर्टिकल 1चं उल्लंघन आहे. आणि म्हणून तो रथ अडवला गेला होता. मी रथ अडवल्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी 100-150 ठिकाणी हा रथ अडवला गेला. प्रत्येक ठिकाणी प्रश्न एकच विचारला गेला की देशाचं नाव काय आहे. बरोबर. ही चळवळ बनली. एका ठिकाणावर नाही, वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओज माझ्यापर्यंत पोहोचले. ते विचारणारे प्रश्न विचारणारे लोक कोण आहेत? तुम्ही जे व्हिडिओ काढून बघा त्यामध्ये तुम्हाला दिसेल की ती सर्वसामान्य लोक आहेत, शेतकरी आहेत, तरुण मुलं आहेत. आणि ती तरुण मुलं उभा राहून प्रश्न विचारतायत त्या आलेल्या अधिकाऱ्यांना. ही ताकद येते कुठून? हे बळ येतं कुठून? त्यांना माहिती आहे की आमच्या पाठीमागं संविधान नावाची गोष्ट आहे. खरं खरं. जवळपास आता मला वाटतं की 120 दिवस वगैरे झाले असतील ती घटना घडून. त्यानंतर माझ्यावर एकही गुन्हा नाही आहे. बापरे. कुठून धमकीचे फोन नाही आहेत. फारसे म्हणजे येतात कुठंतरी असे, पण त्यात काही दम नसतो. का असं? यांच्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत. बरोबर. का मला ते आजपर्यंत आत टाकू शकले नाही आहेत? कारण काय की मी त्या रथाला एकही दगड मारला नाही, मी त्याची मोडतोड केली नाही, मी त्या अधिकाऱ्याला शिवीगाळ केली नाही, त्याच्यावर अंगावर धावून गेलो नाही. मी फक्त उभा राहून प्रश्न विचारला, देशाचं नाव काय आहे, सरकारचं नाव काय पाहिजे. ही एकच गोष्ट आहे की तुम्ही संविधानिक पद्धतीने एखाद्या गोष्टीकडे गेलात तर इथली व्यवस्था तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. तुमची काम करण्याची पद्धत संविधानिक असली पाहिजे. बरोबर. आणि त्याची चळवळ बनली महाराष्ट्रभरामध्ये. ही ताकद आपण सगळ्यांनी ओळखायला पाहिजे. आणि मग ही ताकद ओळखायची असेल तर संविधान काय आहे हे ओळखणं गरजेचं आहे. आम्ही संविधान काय आहे हे ओळखणं गरजेचं आहे. आणि म्हणून अगदी संविधानाच्या प्रास्ताविकेपासून ते या देशभरातील असणाऱ्या महत्त्वाच्या घटनांच्यापर्यंत एक अभ्यास व्हावा. तो स्वतःचा पण व्हावा, लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा पण व्हावा. यासाठी आम्ही सगळे काम करतोय. बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सगळ्यांनाच आवाहन करेन की बाबासाहेबांना अभिवादन म्हणजे आजच्या घडीला संविधानाला समजून घेऊन आपल्या जगण्यामध्ये, स्वतःच्या जगण्यामध्ये त्याचा अवलंब करणं आणि जिथं कुठं संविधानाच्या विरोधात काही घडतंय तिथं आवाज उठवणं. नक्कीच. त्याच बाबासाहेबांचा विचार जो आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ते तिन्ही जे संदेश आहेत तो एकच आहे खऱ्या अर्थानं. तो एक संदेश आम्हाला संविधानिक मार्गानं पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. नक्कीच. बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं ते आपल्या सगळ्यांचं अभिवादन असेल. आणि तरुण या सगळ्या गोष्टीकडं खूप आकर्षित पद्धतीनं बघतोय, तो समजून घेतोय हा संविधानाचा विचार, प्रश्न विचारायला तयार होतोय. आणि संविधान वाचलं पाहिजे. वाचलं पाहिजे म्हणजे एका अर्थानं ते घेऊन वाचलं पण पाहिजे आणि वाचलं पाहिजे एक दुसऱ्या अर्थानं की ते संविधान जर वाचलं, ते टिकलं तर मी टिकणार आहे. माझं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल मला, तुझं अस्तित्व तुला टिकवून ठेवायचं असेल, या देशातल्या आम्मींना, म्हणजे हे आम्ही म्हणतोय ना आपण पहिले आता, त्या आम्मीला जर स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर संविधान टिकवलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे जे जस्टिस आहेत त्यांचं एक वाक्य मला आठवतं, संविधान त्यांची काळजी घेतं
जे संविधानाला मानतात हां, आणि त्यासोबत त्यांचीही काळजी घेतं जे संविधानाला मानत नाही. मानत नाही. संविधानाचा विरोध करणाऱ्यांचा पण ते सन्मान करतं की तुला ही विरोध करण्याची भाषा भाषा. बोलण्याचा अधिकार आहे. खरे हे खरे. सगळं समजून घेतलं पाहिजे नीटपणानं आणि वाचवण्याची एक संधी या सगळ्यांना आता मिळणार आहे. Yes. या सगळ्या लोकांना संविधान वाचवण्याची संधी मिळणार आहे. एका अर्थानं समजून घेणं वाचवायचंच आहे. हां. पण देशात आत्ता येत्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. बरोबर. मी म्हणणार नाही की कुणाला वोट करा, हं. पण मी इतकं सांगेन जी लोक या संविधानिक मूल्यांना मानत नाहीत, जी लोक या संविधानावर घाला घालायला चाललेली आहेत, जी लोक जे पार्टी जे पक्ष संविधानिक मूल्यांचा ऱ्हास करायला चाललेले आहेत, त्या तत्वांचा ऱ्हास करायला चाललेले आहेत, त्यांना खाली खेचणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. खरे. माझ्याकडे 2 प्रश्न अजून आहेत अच्छा. तुझ्यासाठी. आमच्याकडे एक जादुई चिराग आहे. हम्म, तर हा घासल्यानंतर यातून एक जिन बाहेर निघतो हम्म. आणि तो जिन तुला एक पॉवर देईल. बर. तुझ्याकडे 2 संधी आहेत. आधी तू घास, म्हणजे तुझ्याकडे अच्छा. सरप्राईज आहे. अशा आधी नाही येतो, आधी घासल्याशिवाय ओके 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 वरती करतो, म्हणजे कॅमेरा दिसेल थोडं. ठीक आहे. हे असं काही होणार नाही हे माहिती आहे मला, पण तरी पण आपण ट्राय करूयात. येस. हा. आलाय जिन आलाय. हम्म. तर आत्ता तुला एक संधी आहे की तू इतिहासातील अशा घटनांमध्ये जाऊ शकतो जिथं तुला जायची इच्छा आहे, की ऐतिहासिक अशी घटना तुला तुझ्या डोळ्यांनी पाहायची. ओके. मी अशा वेळेला एका घटनेकडे जाईन. ती तारीख आहे 25 नोव्हेंबर 1949. अच्छा. या दिवशी संविधानावर अंतिम सह्या केल्या जात होत्या आणि तिथं असणाऱ्या सगळ्या लोकांना मी आम्हीचं प्रतिनिधित्व म्हणून, या देशात आत्ता जेवढी काही लोक आहेत Yes. त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून तिथं उपस्थित असणाऱ्या संविधान सभेच्या सगळ्या लोकांना एक करकचून प्रेमाची मिठी मारेन आणि त्यांना हे सांगेन, त्या प्रत्येक व्यक्तींना, मग त्याच्यामध्ये 15 महिला ज्या होत्या, 299 लोक जी होती, त्या प्रत्येक लोकांना जाऊन अशी मिठी मारेन प्रेमाची आणि त्यांना सांगेन की तुम्ही संविधान बनवत असताना जो निर्णय घेत होतात, ज्या प्रक्रियेतून हे संविधान बनत होतं, त्या सगळ्या प्रक्रियेमुळं वेगवेगळ्या जातींमध्ये विभागलेला, धर्मांमध्ये विभागलेला, प्रांतामध्ये विभागलेला, भाषेमध्ये विभागलेला असा सगळा जो काही विभागलेला देश आहे तो 75 वर्ष आज एकसंध आहे. आणि आम्ही तुमच्याबद्दल अगदी मनापासून, आम्ही ह्या भारतातले सगळे लोक मनापासून तुमची कृतज्ञता व्यक्त करतोय. या सगळ्यांना मी करकुजून मिठी मारेन आणि ज्यांच्यावर आपलं सगळ्यांचं खूप जास्त प्रेम आहे, ज्यांनी हा सगळा जो संविधानाचा गाडा होता तो काही वेळेला एक हाती पेलला. सगळे संविधान सभेतले सगळे सदस्य चर्चेमध्ये होते तरी सुद्धा काही वेळेला तो एक हाती ओढावा लागतो. ते ओढण्याचं काम जे महत्त्वाचं केलं, ज्यांना आपण शिल्पकार म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, त्यांना तर मी म्हणजे किती वेळ मिठी मारावी माहिती नाही, तितका वेळ मिठी मारून ती कृतज्ञता व्यक्त करेन. वा. दुसरी संधी परत घास. हां, तुला आता दुसरी संधी अशी मिळते की संविधानामधून अशी कोणती घटना आहे जी तुला आत्ताच्या आत्ता या क्षणाला बदलावीशी वाटते आणि का? अच्छा. हे आत्ताच्या आत्ता अशी काही बदलणारी कुठली गोष्ट असणार नाही, ती असंविधानिक प्रक्रिया घडेल. अर्थातच की जी बदलावी. जर तशी इच्छा असेल ना, काय तू म्हणतोस की असं काय व्हायला पाहिजे, तर मी ज्या पद्धतीचा संविधानिक विचार करतोय असे खासदार या देशामध्ये बनावेत. अच्छा. त्याच्यामध्ये माझं पण नाव असावं. ग्रेट. आणि आम्ही सगळे मिळून एक निर्णय असा घेऊ की या देशामध्ये जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे राज्याची जी कर्तव्य आहेत, निर्देशक तत्व आहेत, ही जी काही तत्व म्हणून जी आहेत आर्टिकल 36 पासून 51 पर्यंत, ही सगळी जी ती फंडामेंटल राईट्समध्ये आणायचं काम आम्ही करू. म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी असं असतं, राज्याने हे करायला हवं, स्टेटने हे करायला हवं, करायला पाहिजे असं वाक्य असतात. पण फंडामेंटल राईट्समध्ये एक वेगळं वाक्य असतं, करायलाच पाहिजे, कंपल्सरी, मिळालंच पाहिजे. आणि त्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये अशा गोष्टी आहेत की रोजगाराची संधी मिळाली पाहिजे. तू जर शिकलेला असेल तर तुला रोजगार मिळाला पाहिजे. ही बाब रोजगार उपलब्ध करून देणं सरकारची जबाबदारी असेल, असं आहे. दिलंच पाहिजे या मताची असावं मी. शिक्षण व्यवस्था KG पासून PG पर्यंत
सगळी मोफत असली पाहिजे, असलीच पाहिजे या मताची. या देशातली आरोग्य व्यवस्था जी आत्ता सध्या जबाबदारी म्हणून फक्त चाललेली आहे ती फंडामेंटल राईट्समध्ये आली पाहिजे. म्हणजे तुझा सगळा आरोग्याचा खर्च सरकारनंच उचलला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं कसं करणार, तर लक्षात घेऊयात, देशामध्ये 3,000 कोटीचा पुतळा बांधण्यासाठी आमच्याकडे पैसे आहेत, पण देशातली आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था मोफत करण्यासाठी पैसा असून आमची मनस्थिती नाही आहे, आमची विचार करण्याची प्रक्रिया नाही आहे ती आणणं. पटेलांना वाटलं असतं का की माझा एवढा मोठाच्या मोठा पुतळा तयार होतोय? बाबासाहेबांना वाटलं असतं का की माझा एवढा मोठा? खुश झाले असते का ते? अजिबात नाही. इथली शिक्षण व्यवस्था मोडकळीस आली आणि माझे मोठे पुतळे हे चालणार नाही. आमची अशी इच्छा आहे, मी जर ते म्हटलास तू तर त्या खासदारांच्या यादीमध्ये, खासदारांच्या ह्याच्यामध्ये माझं नाव असेल किंवा मी असेल आणि माझ्यासारखा विचार करणारे अजून जास्त असतील तर आम्ही ही भूमिका घेऊ की जेवढे जेवढे डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज आहेत त्यांना फंडामेंटल राईट्समध्ये कन्वर्ट करू. वा वा वा. तर मी ह्याच नोटवर सांगतो की सांगता करतो आपल्या पॉडकास्टचे मित्रा, तू आलास आणि खरं सांगतो की संविधानावर आपला जो सुसंवाद झाला या पॉडकास्टवर, खरंच माझ्यासाठी सुद्धा, ते माझ्यासाठीच काय, माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना, आपल्या प्रेक्षकांसाठी बऱ्याच गोष्टी नवीन होत्या. प्रत्येक व्यक्ती पोटा पाण्यासाठी शिक्षण घेते, पण संविधानाबाबतीत अशिक्षित आहोत आपण बऱ्याच ठिकाणी, असं मला आत्ता जाणवतं आहे, कारण बऱ्याच गोष्टी मला नव्याने समजल्या तुझ्यामुळे. तर थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि ही एक आदरांजली आपण देऊयात बाबासाहेबांना आपल्या पॉडकास्टमार्फत की ॲटलिस्ट जितक्या लोकांपर्यंत तरी पोहोचलं आपला सुसंवाद किंवा संविधान सोप्या शब्दात, ते नक्की पोहोचायचं काम करूयात. आणि परत मी एकदा सांगतो की तू एक वर्कशॉप घेऊन येतो, त्याबद्दल तू माहिती दे, जेणेकरून आत्ता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जे काही मुलं असतील ते घरी नको त्या शिबिराला जाण्यापेक्षा घरून सुद्धा किंवा अगदी तुला भेटून त्या शिबिराचा लाभ घेऊन संविधान त्यांना समजू शकतं, जेणेकरून आमच्यावर जी परिस्थिती आता ओढवली आहे की 30-32 वर्षाचे असताना सुद्धा आम्हाला संविधान ह्या लेवलला माहिती नव्हतं, ते त्यांना एकदम बालपणापासून माहिती होईल. आणि तू जसं म्हटलं की तुम्हाला देश घडवायचा आहे तर काय घडवायचं त्यांना आत्तापासून समजेल. येस. संविधान संवाद समिती महाराष्ट्र अशा नावाचं फेसबुकचं पेज आहे, तिथंही तुम्ही त्याला लाईक करून तिथं मेसेज करू शकताय. इंस्टाग्रामवर सुद्धा संविधान संवादक नावाचं पेज आहे. यूट्यूबला शाहू संविधान संवाद नावाचं यूट्यूब चॅनल आहे, तिथं तुम्ही कनेक्ट होऊ शकताय. आणि आमचा हेतू असा आहे की एकतर संविधानाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो निकोप बनला पाहिजे, आणि दुसरी बाजू आजूबाजूला आमच्या रोज काहीतरी घडतंय त्याच्यामध्ये त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला संविधानिक पद्धतीचा तयार झाला पाहिजे. तर हे आम्ही प्रशिक्षणामध्ये करत असतो, संविधान संवादक चळवळीमध्ये करत असतो. यासाठी अगदी 2 तासांपासून ते 4-5 दिवसांपर्यंत सलग प्रशिक्षणं चालतात. वारंवार ऑनलाईन स्वरूपाची, ऑफलाईन स्वरूपाची दोन्ही प्रशिक्षणं चालतात, शिबिरं चालतात, युवा छावण्या चालतात. यामध्ये आपले सगळे प्रेक्षक सहभागी होऊ शकतात. तुम्ही तर लिंकमध्ये नंबर द्यालच, तिथं कनेक्ट होऊ शकतात आणि सोप्या भाषेमध्ये संविधान समजून घेत आपल्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, आपल्या घरच्यांना समजावून सांगण्यासाठी, आपल्या कामाच्या ठिकाणी, अशा प्रत्येक ठिकाणी हे सहभागी होऊ शकतात. आम्ही वारंवार वेगवेगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये अशी प्रशिक्षण शिबिरं घेत असतो. तुम्ही आमच्या संपर्कात आलात आणि ह्या चळवळीचा, संविधान समजून घेऊन लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या चळवळीचा भाग बनू इच्छित असाल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधावा. आपण सगळे मिळून ह्या देशाचा चेहरा जो भगतसिंगांना अपेक्षित होता, जो सुभाषचंद्र बोसना अपेक्षित होता, गांधींना अपेक्षित होता, बाबासाहेब नेहरूंना अपेक्षित होता, या सगळ्यांना अपेक्षित असणारा आणि ज्याचा एक ज्योतिबा फुले, सावित्रीमाईंनी त्याचा एक पाया घालायचं काम केलं होतं, तसा देशाचा चेहरा बनवण्याचं काम आपण सगळेजण मिळून करूया. हे एकट्याचं काम नाही, हे सगळ्यांचं मिळून काम आहे. आणि या कामामध्ये जितके लोक येतील त्या सगळ्यांना सोबत घेऊन हा संविधानाचा संवाद, त्या संवादाचा प्रवास करण्याचा आम्ही सगळ्यांनाच विनंती करतोय. सगळ्यांचं वेलकम असेल. तू जसं म्हटल्याप्रमाणे आता 133वी बाबासाहेबांची जयंती येते आणि ती आपण खरंच सगळ्यांनी एक उत्साहाने साजरी करावी. आणि जसं तू म्हटलंयस की ॲटलिस्ट प्रत्येकाने एक पान वाचून बाबासाहेबांना खरी आदरांजली, कृतिशील अभिवादन, कृतिशील तर ती द्यावी असं मला वाटतं. तर सगळ्यांना आमच्याकडनं जय भीम.
तुलाही जय भीम, तुलाही खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि चेतन तुलासुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या खूप साऱ्या मनापासून प्रेमाच्या खूप साऱ्या सदिच्छा. जय भीम. जय भीम. सो गाईज, होप यू लाईक दिस व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.